श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 19 सप्टेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? आज कोणत्या राशींना यशाची चव चाखता येईल? कोणत्या राशींना अधिक मेहनत घ्यावी लागेल? कोणत्या राशीला मिळणार प्रेमात यश? यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. आततायीपणे निर्णय घेऊ नका. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. अगळपगळ बोलणे टाळावे. मागचा पुढचा विचार न करता खर्च करू नये. मनातील शंकेचे निरसन करावे. आहारावर नियंत्रण ठेवावे. वृषभ, कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. जुन्या मित्रांची भेट मन प्रसन्न करेल. आपल्या मतांशी ठाम राहावे. कार्यक्षेत्रात झालेला बदल स्वीकारावा लागेल. प्रेम प्रकरणात बहर येईल. इतरांवर फार विसंबून राहू नका. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. जुगाराची आवड जोपासाल. प्रवासात कसलाही हलगर्जीपणा करू नका. मिथुन, दिवस अनुकूल असेल. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. केलेल्या कामातून आपण समाधानी असाल. आर्थिक चढउतार संभवतात. कोणाशीही वाटाघाटी करताना सावध राहावे. आपले मत व्यवस्थितपणे पटवून द्यावे. जोखीम सावधगिरीने उचलावी. थकवा दूर होईल. कर्क, भागीदारीतून चांगला नफा मिळवाल. जोडीदाराच्या प्रेमसौख्याला बहार येईल. आनंदात वाढ होऊ शकते. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. रेस, जुगारातून लाभ संभवतो. नोकरदारांना चलाखीने वागावे लागेल. पचनाच्या किरकोळ तक्रारी संभवतात. कामाच्या व्यापाने खचून जाऊ नका. हितशत्रूंपासून सावध राहावे. सिंह, जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. धार्मिक कामात सहभाग घ्याल. भागीदाराशी संयमाने वागावे. प्रयत्नातून नवी दिशा ठरवाल. तरुणांशी मैत्री वाढेल. आत्मविश्वासाने यश मिळवता येईल. योजनेनुसार कामे पार पडतील. वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. कन्या, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. सर्वांशी मिळून मिसळून वागाल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. गुंतवणुकीचा चांगला पर्याय निवडाल. स्वकष्टावर अधिक भर द्या. तुमच्यातील मित्रभावना वाढीस लागेल. कष्टाला मागे पुढे पाहू नका. सामाजिक कामात सक्रिय राहाल. मानसिक ताण जाणवेल. तूळ, प्रत्येक बाबतीत जोडीदाराचे उत्तम साथ मिळेल. कामातील मोबदल्याकडे लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक गोष्टींच्या बाबत आत्मपरीक्षण करावे. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. काही कामे तुमचा कस पाहतील. कामाच्या बाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. मन प्रसन्न राहील. वृश्चिक, व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही घेत असलेल्या प्रयत्नात यश मिळेल. कुटुंबाचे उत्तम सहकार्य मिळेल. कौटुंबिक सौख्यात वृद्धी होईल. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाहावा. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. मानसिक ताण हलका करण्याचा प्रयत्न करावा लागेल. धार्मिक कामात मन गुंतवावे. धनु, मित्रत्वाची भावना जोपासाल. व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवावे. निराशाजनक विचार मनातून काढून टाकावेत. कौतुकाची थाप पाठीवर पडेल. कौटुंबिक कामाचा ताण जाणवेल. समोरील प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल.
मनाची द्विधावस्था टाळावी. मकर, कामे आपल्या मर्जीनुसार करण्यावर भर द्याल. तुमच्या कामात हळूहळू सुधारणा करता येईल. आवडते खाद्यपदार्थ खायला मिळतील. जोडीदाराची निवड ग्राह्य मानावी लागेल. संपर्कातील लोकांचे सहकार्य मिळेल. पोटदुखीसारखे त्रास जाणवतील. सासरवाडीची मदत घेता येईल. योग्य पत्ते पाळावीत. कुंभ, अधिकाऱ्यांच्या विरोधात कामे करू नका. काही कामे जलद गतीने मार्गी लागतील. जोडीदाराची समजूत काढावी लागेल. तुमचा दृष्टिकोन बदलून पहावा. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. भागीदारीत अधिक लक्ष घाला. मदतीचा हात सदैव पुढे कराल. आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. मेन, स्वमूल्यावर कामे करत राहाल. मनातील संकोच दूर सारावा. गरज भासल्यास ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. कामातील सक्रियता वाढवावी. काही स्वतंत्र मते मांडाल. मनातील आतुरता वाढीस लागेल. बोलताना भान राखावे लागेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. नातेवाईकांची मनधरणी करावी लागू शकते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.